नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका बर्गे। आज आपण बघणार आहोत मायग्रेन म्हणजेच काय, तर हा डोकेदुखीचा खूप कॉमनली बघितलं जाणारं एक लक्षण किंवा कारण म्हणूया आपण, की ज्याच्यामुळे पेशंटला वेदना ह्या होत असतात आणि ते म्हणजे मायग्रेन। मायग्रेनची जे काही अगदी लहानपणापासून वयात येण्यानंतर आणि वय वाढेल तसे जे काही आहेत तसे मायग्रेनचे प्रोग्रेस होत जाते। तर ह्या प्रोग्रेसचे काही टप्पे आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत, म्हणजेच लक्षणं आहेत। तर ह्या पहिली जी प्रोग्रेसची जी स्टेजेस आहेत, तर यातली पहिली स्टेज आहे ही प्रोड्रोम स्टेज। तर ही स्टेज म्हणजे काय, की ज्यावेळी पेशंटला आता प्रॉपर अटॅक येतोय, त्या अटॅकच्या आधीच्या काही फेजेस आहेत आणि काही नंतरच्या आहेत। तर ह्या आपल्याला फक्त तो मायग्रेनचा अटॅक कसा प्रोग्रेस होतोय, त्याची वाढ किंवा त्याचा म्हणतोय आपण की इंटेन्सिटी कशी वाढत जाते हे समजण्यासाठी हे केलेले टप्पे आहेत। तर त्यातला पहिला टप्पा जो आहे हा प्रोड्रोम स्टेज। कॉमनली जो मायग्रेनचा अटॅक येतो हा याच्यामध्ये जवळजवळ 60% पेशंट्समध्ये आपल्याला ही फेज बघायला मिळते आणि याचं प्रमाण हे सुरुवातीला हे अगदी काही दिवसांपासून काही तासांपासून काही दिवसांपर्यंत असतं। म्हणजे जवळजवळ 2 तास ते 2 दिवसांपर्यंत आपल्याला ही फेज आहे ही ह्या पेशंट्समध्ये बघायला मिळते। युजली याच्यामध्ये आता काही लक्षणं दिसतात की ही स्टेज आहे, हे आपण ओळखणार कसं? तर याच्यामध्ये ज्या पेशंट्सला मायग्रेनचे अटॅक येतात तर अशी लक्षणं जी आहेत ही दिसून येतात, की जसं की पोट बिघडणं, जुलाब होतात, तसंच कधी कधी या काही पेशंट्समध्ये कॉन्स्टिपेशन ही आपल्याला बघायला मिळतं। तसंच या पेशंट्समध्ये आवाजाची सेन्सिटिव्हिटी वाढलेली असते। एस्पेशली सेन्सिटिव्हिटी ही वासाच्या रिलेटेड सुद्धा वाढलेली असते आणि आवाजाच्या रिलेटेड सुद्धा। तसंच पेशंट्समध्ये एस्पेशली मसल स्टिफनेस बघायला मिळतो। मसल स्टिफनेस हा एस्पेशली कुठला बघायला मिळतो, तर मानेच्या मसल्समध्ये स्टिफनेस हा झालेला बघायला मिळतो। तसंच पेशंट्समध्ये मूड चेंज जी आहे, कारण ही अटॅक यायच्या 2 ते 3 दिवस आधीची फेज आहे आणि ही एक साधारण आपल्याला काही तासांपुरती ही पेशंट्समध्ये बघायला मिळते। तर हे पेशंट अटॅक येणार आहे, तर तो अटॅक येण्याआधी बऱ्याचशा पेशंट्समध्ये मूड डिसऑर्डर्स बघायला मिळतात। मग असे कोणते, की एन्झायटी डिसऑर्डर, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, बायपोलर मूड डिसऑर्डर, तसंच बऱ्याचदा पेशंट्समध्ये एवढा चिडचिडपणा वाढलेला बघायला मिळतो। पेशंटला स्वतः कळत नाही, पण आजूबाजूचे जे काही अटेंडन्स आहेत यांच्याकडून सुद्धा आपल्याला ही हिस्ट्री ही मिळू शकते। या फेजमध्ये सुरुवातीच्या जी स्टेज आहे पहिली स्टेज, तर याच्यामध्ये पेशंट्समध्ये एक स्पेसिफिक जेवणाचं किंवा टेस्टचं म्हणूया आपण, तर एक क्रेविंग चालू होतं। म्हणजे एखादी जी चव आहे, गोड किंवा तिखट असं काही नाहीये, पेशंटवर डिपेंड असतात, एक प्रकारच्या टाईपचं फूड जे आहे त्याचं क्रेविंग चालू होतं। ही स्टेज कधी येते, प्रॉपर अटॅकच्या आधी 2 ते 3 दिवस आधी बघायला मिळते। पेशंट्समध्ये पाणी प्यायचं प्रमाण हे वाढलेलं बघायला मिळतं आणि त्यामुळे पेशंटला वारंवार लघवीला जायचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतं। तसंच पेशंटला जो थकवा, फटीग असतो, मानेच्या ज्या मसल्स आहेत त्याच्यामध्ये स्टिफनेस असतो आणि त्यामुळे पेशंट्समध्ये आपल्याला थकवा हा जाणवतो। तसंच त्यामुळे यॉनिंग किंवा वारंवार हे पेशंट्सला जांभळी ही येत असते। पेशंटची झोप प्रॉपर झालेली असते, पेशंटच्या शेड्यूलमध्ये काहीही फरक नसतो, या डेली रुटीन त्यांचं चालू असतं, परंतु अटॅकच्या आधी त्यांना प्रॉपर त्यांचं रुटीन असलं तरीही जी काही आपण आता लक्षणं डिस्कस केली ही 2 ते 3 दिवस अटॅकच्या आधी आपल्याला ह्या पेशंट्समध्ये बघायला मिळतात। आता सेकंड प्रोग्रेसिव्ह स्टेज आहे, की जे आपण प्रोग्रेस म्हणतोय आपण, पहिली आपण बघितली ती प्रिडो, आता आपण बघतोय ही ऑरा फेज। म्हणजे जी काय आहे ही प्रॉपर जेव्हा मायग्रेनचा अटॅक येतो लोकांना त्याच्या आधी बघायला मिळते, किंवा काही पेशंट्समध्ये प्रॉपर मायग्रेनच्या अटॅक बरोबर सुद्धा ही ऑरा फेज ही बघायला मिळते। आणि या फेज नंतर प्रॉपर लगेच अगदी कंटिन्यू इमिजिएटली काही पेशंट हे थर्ड स्टेज, म्हणजे जी काही प्रोग्रेसची थर्ड स्टेज आहे, प्रॉपर मायग्रेन अटॅक मध्ये लगेच लँड अप हे झालेले बघायला मिळतात। अगदी 13 ते 15% व्यक्तींमध्ये ही स्टेज आपल्याला बघायला मिळते। याच्यामध्ये नर्व्ह इन्व्हॉल्वमेंट, रिव्हर्सिबल नर्व्ह इन्व्हॉल्वमेंट असते पेशींमध्ये, एस्पेशली कोणत्या, की ज्या डोळ्याच्या ज्या आहेत पेशी, तर त्याच्यामध्ये आपल्याला बरेचशी लक्षणं ही जाणवतात। म्हणजे काय, की सुरुवातीच्या जी स्टेज आहे अटॅकच्या आधीची, की लगेच अटॅकमध्ये कन्वर्ट होणारी, तर ही स्टेज आपल्याला अगदी सुरुवातीला काही मिनिटांपासून सुरुवात होते, ती 20 ते 60 मिनिटं म्हणजे जवळजवळ 1 तासापर्यंत सुद्धा ही फेज आपल्याला बऱ्याचशा पेशंट्समध्ये बघायला मिळते आणि त्यानंतर ती लँड अप होते ही थर्ड स्टेजमध्ये।
तर याच्यामध्ये काही लक्षणं असतात. तर ही आपण स्टेज कशी ओळखणार आहोत, तर जसं म्हणलं की या पेशंट्समध्ये बऱ्याचदा ह्या डोळ्यांच्या संदर्भातल्या तक्रारी ह्या आपल्याला बघायला मिळतात. ज्यावेळी ही फेज असते त्यावेळी पेशंट्सना अगदी जर तुम्ही बघत असाल तर पेशंट सांगत असतात की माझ्या डोळ्यासमोर ह्या झिगझॅग लाईन्स मला बघायला मिळतात किंवा अल्टरनेट ब्लॅक अँड व्हाईट लाईन बघायला मिळतात. तसंच ह्या लाईन ह्या कलरच्या सुद्धा त्यांना दिसत असतात आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा हीच वारंवार कृती पेशंटकडनं किंवा हीच फेज जास्त वेळ राहिली तर बरेचसे पेशंट्स म्हणत असतात की त्यांचे जे व्हिजन आहे हे कमी झालेलं असतं, म्हणजे दृष्टी आहे ही प्रॉपरली त्यांची कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. तसंच पेशंटला स्पेशली लिहित असताना किंवा गाडी चालवत असताना हा जो त्रास आहे, जो डोळ्यासमोर लाईन येणं आणि ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप दिसणं, हे जास्त त्रासदायक त्यावेळी ठरत असतं. इतर ऍक्टिव्हिटीमध्ये एवढं दिसत नाही, परंतु या दोन ऍक्टिव्हिटीमध्ये पेशंटला जास्त जाणवून येतं. जी अटॅक फेज आहे तर ही अटॅक फेज सुद्धा अगदी काही पेशंट्समध्ये ही हळूहळू वाढलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे सुरुवातीला ही अगदी जसं आपण म्हणलं की 4 तास ते 72 तासांपर्यंत ही जास्तीत जास्त राहू शकते. पण याचा जो प्रोग्रेस आहे म्हणजे ही इंटेन्सिटी आहे, आपण म्हणूया आपण इंटेन्सिटी ही हळूहळू वाढते. कोणत्याही प्रकारचे फिजिकल ऍक्टिव्हिटी जर झाल्यात म्हणजे पेशंटची हालचाल झाली तर पेशंटच्या वेदना ह्याच्यामुळे वाढलेल्या बघायला मिळतात. तसंच ज्या पेशंटला जे म्हणजे एका बाजूचा म्हणजे लेफ्ट किंवा राईट कोणत्या बाजूचा जो वेदना आहे तर तो वेदना होत असतानाच्या फेजमध्ये सुद्धा पेशंटला टच केलेलं म्हणजे स्पेशली त्याला पेशंटला स्वतःला शरीराला कुठेही किंवा ज्या बाजूला वेदना आहेत इथे पेशंटला जर आपण टच केलं तर त्या वेदना ह्या असह्य असतात. सेन्सिटिव्हिटी टू टच म्हणजे जराही टच ह्या पेशंट्सला सहन होत नाही. तसंच पेशंट्समध्ये आपल्याला बघायला मिळतं की उलटी, मळमळ, जुलाब हे सुद्धा लक्षणं आपल्याला ह्या पेशंट्समध्ये बघायला मिळतात. ही जी फेज आहे याची लक्षणं जी आहेत किंवा हे जे अटॅक आहेत हे प्रत्येक व्यक्तीनुसार हे वेगवेगळे असतात. काही व्यक्तींमध्ये याची इंटेन्सिटी ही जास्त स्टेजला असते, काही व्यक्तींमध्ये हा इंटरवल सुद्धा अगदी म्हणूया आपण महिन्यातून 2 वेळा आहे, तर काही व्यक्तींना महिनोमहिने हा अटॅक हा येत नाही. परंतु ज्यावेळी ही अटॅक फेज येते तेव्हा ही पेशंटला ही लक्षणं ही दिसणारच आहेत. तसंच या अटॅक फेजमध्ये अजून आपल्याला काय बघायला मिळतं की पेशंटमध्ये थकवा बघायला मिळतो, चिडचिडपणा झालेला बघायला मिळतो, दृष्टीमध्ये आपल्याला पेशंटच्या दोष आढळून येतो. म्हणजे काय की जो पेशंटची बघायची जी कॅपॅसिटी आहे ही थोडी कमी झालेली असते, पेशंटला थोडं अंधुक दिसायला लागतं. तसंच पाणी प्यायचं प्रमाण वाढलं असल्यामुळं वारंवार लघवीला जायचं प्रमाणही वाढतं. तसंच या पेशंट्समध्ये आपल्याला सूज किंवा पेलार म्हणजे एक पांढरटपणा जो म्हणतो आपण शरीराचा हा बघायला मिळतो. तसंच तिथं सूज किंवा सूजही येते पांढरट पडल्यामुळे आणि तिथे घामाचं प्रमाणही वाढलेलं आहे हे असं आपल्याला बघायला मिळतं. आता काही पेशंट्समध्ये जी अटॅक फेज आहे तर हा आपण म्हणूया सायलेंट मायग्रेन किंवा सायलेंट मायग्रेन ही फेज कुठून आली की ज्या आपण आता म्हणतोय की वेदना वेदना ह्या पेशंट्समध्ये बऱ्यापैकी बघायला मिळतात. मॅक्झिमम पेशंट्समध्ये वेदना असतात, परंतु काही केसेसमध्ये पेशंटला ही सगळी लक्षणं जाणवून येत असतात पण वेदना ह्या नसतात. वेदना कोणत्याही प्रकारच्या नसतात पण सेन्सिटिव्हिटी असते, उलटी मळमळ असते, डोळ्यांमध्ये जी काही विजन कमी झालेली असते, ही सगळी लक्षणं असतात परंतु वेदना ह्या नसतात. तर त्यावेळी तो सायलेंट मायग्रेन हेडेकचा टाईप असतो की ही अटॅक फेजच आहे, ही सुद्धा फक्त वेदना नाहीये. पण आता बघणार आहोत जी लास्ट स्टेज आहे म्हणजे जे अटॅकच्या ज्या प्रोग्रेसिव्ह स्टेजेस बघितल्या तर याच्यामधली जी लास्ट फेज आहे तर ती म्हणजे पोस्टड्रोम फेज. तर या फेजमध्ये काय बघायला मिळतं की हा अटॅक हा नुकताच झालेला असतो. ही जी फेज आहे ही आपल्याला अगदी 2 तास ते 2 दिवसांपर्यंत एका पेशंट्समध्ये बघायला मिळते. या फेजमुळं आता कसं झालं, नुकतंच ह्या पेशंटमध्ये मायग्रेनचा सिव्हिअर अटॅक येऊन गेलेला आहे, त्यामुळं तो अगदी एका बाजूला असेल, कोणत्याही उजव्या किंवा डाव्या बाजूला जर असतील तर ह्या पेशंट्समध्ये वेदना अजूनही काही थोड्या प्रमाणामध्ये तिथं जाणवत असतात पण इंटेन्सिटी ही पॅनिक अटॅक एवढी नसते. ही इंटेन्सिटी मायग्रेनच्या अटॅक एवढी नसते, ही कमी झालेली थोडी बघायला मिळते. तसंच त्या पेशंट्समध्ये डोकं जड पडणं, सुन्न होणं, थोडं मेंटल कन्फ्युजन अजूनही बघायला मिळतं, थकवा बघायला मिळतो, पोटाच्या काही तक्रारी आहेत
तर या पोटाच्या काही तक्रारी सुद्धा बघायला मिळतात, तसंच कन्फ्युजनही बघायला मिळतं. आता ह्या पेशंट्समध्ये हे जे अटॅक येऊन गेलेली फेज आहे, या पेशंट्समध्ये काहींना अगदीच थकवा आणि गळून गेल्यासारखं असं वाटत असतं किंवा डिप्रेशन अजूनही वाटत असतं. परंतु काही व्यक्तींमध्ये किंवा काही पेशंट्समध्ये आम्ही असंही बघितलेलं आहे की हा जो मायग्रेनचा अटॅक येऊन गेल्यानंतरची जी ही फेज आहे, तर याच्यामध्ये हे पेशंट्स हे रिफ्रेश झालेले असतात, आनंदी झालेले असतात आधीच्या पेक्षा. परंतु हे जे स्टेजेस आपण बघितले आहेत, ह्या प्रत्येक पेशंट्समध्ये प्रत्येक अटॅकमध्ये ह्या वेगवेगळ्या इंटेन्सिटीने बघायला मिळतात. किंवा जो काही म्हणतो ना आपण आत्ताच्या ह्याच्या मायग्रेनचा जो अटॅक आत्ता येऊन गेलाय, तर पुढचा अटॅक हा सेम याच्यासारखाच असेल असं आपण नाही सांगू शकत आहे. प्रत्येक व्यक्तीनुरूप हा अटॅक सुद्धा बदलत जातो आणि याचा इंटरवल हा अनप्रेडिक्टेबल आहे. काही व्यक्तींना अगदी थोड्या दिवसांमध्ये हा येतो, काही व्यक्तींना कितीतरी दिवस हा अटॅक प्रोलॉंग असतो की हा अटॅक हा आलेला नसतो. त्यामुळं हा मायग्रेन डायग्नोज करणं हे थोडंसं कठीण आहे. त्यामुळे पेशंटने जी काही आता आपण लक्षणं डिस्कस केलेली आहेत, यापैकी कोणतीही लक्षणं जरी आढळली तरी ती नोट डाऊन करा आणि ही वारंवार जर तुम्ही ऑब्झर्व करा की ही वारंवार येत आहेत, तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी ही लक्षणं डिस्कस करा. कारण बऱ्याचदा ही अगदी डे टू डे लाईफ मधली काही आहेत या प्रसंगांशी जोडलेले जातात, मूड डिसऑर्डर आणि तसंच काही नेक स्टिफनेस, तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी जर तशा असतील तर. परंतु हा प्रॉपर मायग्रेनचा अटॅक आहे हे पेशंटच्या लक्षात येत नाही. त्यामुळं नोट डाऊन करा हे जे काही सगळे सिम्पटम्स आहेत, यांच्याशी जर याची तीव्रता जर वाढत चाललेली आहे, तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटणं हे गरजेचं आहे. होमिओपॅथी बाबत अधिक माहितीसाठी आणि तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमिओपॅथी चॅनल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा.